नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आज आपण चाललेलो आहोत 3 ज्योतिर्लिंग दर्शनाला. चला तर मग पाहू ती 3 ज्योतिर्लिंग कोणती. सर्वप्रथम आम्ही आलेलो आहोत प्रभू घृष्णेश्वर दर्शनाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग वेरूळ या गावी आहे. मंदिराच्या शेजारील दर्शन लाईनमधून प्रवेश करून आम्ही प्रभू घृष्णेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर उज्जैनच्या पुढील 150 किलोमीटर असलेल्या नरखेडा या ठिकाणी श्री बगलामुखी मातेचं मंदिर आहे. जैन धर्मियांचे कुलदैवत असलेल्या बगलामुखी मातेचं दर्शन करून आम्ही या ठिकाणी होम हवन केले. मंदिराचा हा परिसर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर दुपारचे जेवण डाळबाटीवर ताव मारून आम्ही संध्याकाळी 7:30च्या दरम्यान आलेलो आहोत महाकालेश्वर उज्जैन या ठिकाणी. महाकाल भवनमधील हा मुख्य दरवाजातून प्रवेश करून या ठिकाणी दुर्लभ दर्शनाची सुविधा मंदिर संस्थांतर्फे करण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता. तिथूनच पुढे 250 रुपयाचा पास काढून आम्ही आलेलो आहोत प्रभू महाकालच्या VIP दर्शन रांगेत. आपण पाहू शकता प्रभू महाकाल बाबांची ही दिव्य पिंड ज्योतिर्लिंग श्री महाकालेश्वर. या ठिकाणी दर्शन केल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होते. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे श्रद्धास्थान आहे. त्यानंतर मंदिरावर केलेली ही रोषणा बघू शकतात. अत्यंत सुंदर या ठिकाणी मंदिरावर रोषणाई केलेली आहे. तिथून पुढे सकाळी आम्ही 6 वाजता आलेलो आहोत बाबा काल भैरव या मंदिरा ठिकाणी. सकाळी पहाटे ठीक 6 वाजता हे मंदिर उघडले जाते. अजून मंदिर उघडलेले नाही आहे. एक साधारण 2 मिनिटात हे मंदिर उघडलेले आहे. बघू शकता काल भैरवनाथांचं ही दिव्य मूर्ती. या ठिकाणी काल भैरवनाथाला दारूचा नैवेद्य दिला जातो. त्यानंतर आम्ही आलेलो आहोत श्री क्षेत्र ओंकारेश्वर नर्मदा नदीच्या ठिकाणी असलेल्या 3रं ज्योतिर्लिंग प्रभू ओंकारेश्वरला आम्ही बोटीद्वारे गेलेलो आहोत. बोटीतून जाण्याचा खर्च साधारण 150 रुपये प्रति व्यक्ती आहे. अत्यंत मनमोहक नर्मदा नदीतून प्रवेश करून आम्ही आलेलो आहोत मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारात. या ठिकाणी अर्ध ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू ममलेश्वर या ठिकाणी दर्शन केले. त्यानंतर परतीच्या प्रवासावर असलेल्या श्री महेश्वर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. हे सुद्धा नर्मदा नदीच्या काठावर वसलेले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे हे भूमी श्री महेश्वर. या ठिकाणी हा जो किल्ला बांधलेला आहे हा अहिल्यादेवीने बांधलेला आहे. अतिशय कोरीव नक्षीकाम आजही आपणास पाहावयास मिळते. या ठिकाणी अनेक चित्रपटांच्या शूटिंगही झालेल्या आहेत. या गॅलरीतून पाहू शकता नर्मदा नदीचे हे ठिकाण. त्यानंतरची त्याची ही बाजू दक्षिणेची. अतिशय मनमोहक शांतता या ठिकाणी पाहावयास मिळते. ओंकारेश्वरपासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर महेश्वर या ठिकाणी पाहावयास मिळते. त्यानंतरच त्या किल्ला परिसरात असलेल्या श्री महेश्वर महादेव मंदिरात आम्ही दर्शनासाठी जात आहोत. पाहू शकता अतिशय कोरीव नक्षीकाम आजही ते पाहावयास मिळते. प्रभू महेश्वरचे दर्शन करून आम्ही निघालेलो आहोत बीडकडे.